महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांकडून मीटरशी छेडछाड। न उघडणारे मीटर छिन्नी व हातोड्याने जबरदस्तीने तोडले जात असल्याचा आरोप। यवतमाळ शहरातील व्यापारी आणि दुकानदारांमध्ये सध्या महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। अमरावती येथील मार्गदर्शक तत्वांचा हवाला देत वाघेला नावाचा कर्मचारी आणि त्यांची टीम दुकानांमध्ये जाऊन वीज मीटरची तपासणी करत असल्याचा दावा केला जात आहे। मात्र व्यापाऱ्यांचा आरोप आहे की कोणत्याही अधिकृत चाचणी यंत्राशिवाय मीटर तपासल्याचे सांगितले जात आहे। काही ठिकाणी न उघडणारे मीटर छिन्नी व हातोड्याने जबरदस्तीने तोडले जात असल्याचेही सांगण्यात येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे मीटरचे मूळ सील कर्मचारी स्वतः तोडतात आणि नंतर ग्राहकांवर सील तोड किंवा मीटर छेडछाड केल्याचा आरोप केला जात आहे। यानंतर वीज कायद्याच्या कलम 135 अंतर्गत कारवाई व मोठ्या दंडाची धमकी देऊन मानसिक दबाव टाकला जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। कायद्यानुसार मीटर संशयास्पद असल्यास तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे किंवा मानक उपकरणांनी जागेवर तपासणी करणे आवश्यक आहे। मात्र तांत्रिक अहवालाशिवाय थेट वीज चोरीचा ठपका ठेवला जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक व्यापारी व नागरिकांनी करण्यात येत आहे।